नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल. तर मी निलिमा स्वागत करते तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्यावर तुम्हाला क्लीनिंग, कुकिंग्स आणि थोडीफार ट्रॅव्हलिंग या रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील. तर पेशाने मी एक टीचर आहे आणि सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे या ठिकाणी जी कामे एरवी करायला वेळ मिळत नाही, जसं घरातले कबड किंवा कॉटमधली स्वच्छता, किचन, तर या सगळ्या गोष्टी मी करून घेणार आहे या सुट्ट्यांमध्ये. तर यासाठी मी सुरुवात ही कबडपासून केलेली आहे. सगळ्यात आधी कपाटातले सगळे कपडे बाहेर काढून त्यातली धूळ स्वच्छ करून घेतली. त्यानंतर बघा इथे कपडे ऑर्गनाइज करण्यासाठी मी काय केलं, की ज्या घरामध्ये अनयूज बॅग होत्या किंवा पॉलिथिन्स होत्या, मी त्याचा यूज केलेला आहे. की जसं की ज्या माझ्या काठपदराच्या साड्या आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी बॅग आणि ज्या रेग्युलरसाठी आहेत किंवा बाहेर जायला आहेत मीडियम क्वालिटीच्या, त्याच्यासाठी एक वेगळी बॅग. तर ह्या सगळ्या मीडियम क्वालिटीच्या साड्या आहेत, की ज्या मी रेग्युलर यूजसाठी किंवा एरवी कुठे बाहेर जायला यूज करते. तर त्यासाठी ह्या सगळ्या साड्या मी एका वेगळ्या बॅगेत ठेवणार आहे. दुसरी गोष्ट जे नॅपकिन वगैरे आहे त्यासाठी मी एक वेगळं कंटेनर केलं, त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि जे काही हे साड्यांचे जे काही हेवी ब्लाऊज आहेत, तर त्यासाठी मी ही एक पॉलिथिन यूज केली आहे. तर यामध्ये मी हे कपडे ठेवणार आहे. यामुळे काय होतं, की जेव्हा आपल्याला गोष्टी लागणार असतात त्यावेळेस आपल्याला त्या लगेच सापडतात. नाहीतर काय होतं, की आवरताना तर आपण सगळं एकत्र जर आवरलं, की सगळ्या साड्या एकत्र, सगळे बाकी सगळे कपडे एकत्र, जर आपण ते कॅटेगरीनुसार वेगवेगळे ठेवले नाहीत, तर ते आपल्याला नंतरच प्रॉब्लेम होतो आणि आपण कितीही आवरलं तरी परत त्याचा जो पसारा आहे तो तसाच होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवणं खूप गरजेचं आहे. साड्या, ब्लाऊज आणि परकर आणि बाहेर जायचे काही कपडे म्हणजे जीन्स, टी-शर्ट हे सगळं ऑर्गनाइज करून झाल्यानंतर आता जे रेग्युलर यूजचे कपडे आहेत, तर ते सगळे मी फोल्ड करून ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी बऱ्यापैकी आता माझं कबर्ड आवरून झालेलं आहे. आता हे कबर्ड आवरत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की काही अशा गोष्टी होत्या, की ज्या मी नाही, नाही नंतर लागतील किंवा नको, नको फेकून द्यायला, राहू द्याव्या, असं करून मी त्या ठेवल्या होत्या. म्हणजे जेव्हा मी ह्याच्या आधी एकदा आवरलेलं होतं. पण त्या गोष्टी 6-6 महिने झाले तरी त्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत. पण काय होतं, की बऱ्याचदा ना आपली ते फेकायची इच्छा होत नाही. आपल्याला वाटतं, की नको असू द्यावं, आपल्याला लागेल. पण मला असं वाटतं, की काही ज्या अनयूज गोष्टी असतील, की ज्या आपल्याला या 1 वर्षापेक्षा जास्त होऊन गेले, 2 वर्ष होऊन गेलेत, जे आपल्याला लागत नाहीयेत, पण पुढे लागतील असं म्हणून आपण ठेवतो ना, तर आपण तसं करायला नकोय. कारण त्यामुळे काय होतं, की अशा अनवॉन्टेड गोष्टी ना वाढत जातात आणि त्यामुळे पसाराही तसा वाढत जातो. तर त्यामुळे आपण त्या वेळीच डिस्कार्ड सगळ्या गोष्टी मी डिस्कार्ड केलेल्या आहेत. आणि फायनली तुम्ही बघा ह्या सगळ्या हेवी साड्या ज्या मी वरती ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर हे रेग्युलर यूजचे कपडे, त्याच्यानंतर जे काही बँगल्स वगैरे माझे, नॅपकिन्स वगैरे, त्यानंतर बाकीच्या ह्या सगळ्या बॅग्स ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी ऑर्गनायझेशनसाठी यूज केलेल्या आहेत. फायनली आणि झालेलं आहे. त्यानंतर मी थोडं रिलॅक्स म्हणून इथे तारक मेहता बघत थोडासा चहा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मला कॉटचंही आवरायचं आहे. तर बघा मी आता इथे कॉटही आवरायला घेतलेला आहे. सगळ्यात पहिले मी डस्ट क्लीन करून घेणार होते. तर मी डस्ट क्लीन करायला चालू केलं. तर त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी धूळ जमा झालेली आहे. जे की मी 2-3 महिन्याआधीच सगळं सामान काढून क्लीन केलेलं होतं. पण ऑब्व्हियस माहीत नाही एवढी धूळ कुठून येते, काय येते एवढं पॅक असताना सुद्धा. पण ठीक आहे, असू ते आपल्याला क्लीन करणे. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, की जर तुम्ही गोष्टी बघत असाल तर बघा जसं की या पिलोज वगैरे एकदम मोजक्या गोष्टी आहेत किंवा मला लागणारे काही बुक्स वगैरे किंवा हेल्मेट. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि लॅपटॉप वगैरे ज्या काही गोष्टी मी इथे मध्ये ठेवलेल्या आहेत. पण तरीसुद्धा त्या इतक्या जास्त वाटतायत, की असं वाटतंय, की बाबा किती पसारा आहे असा आतमध्ये. पण ह्या सगळ्यांना सगळ्या नेसेसरी गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, अननेसेसरी असं काहीही नाही. पण एक-एक गोष्ट काढताना असं वाटतं, की बापरे! किती साऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मला तुम्हालाही सांगायचं आहे, की तुम्हालाही ज्या गोष्टी गरजेच्या असतील तुम्ही त्याच गोष्टी घ्या.
कारण जेव्हा स्वच्छता करायची असेल किंवा त्या गोष्टी मेंटेन करायला खरंच खूप मेहनत लागते. भले ती रोजची नसेल, पण ज्यावेळेस पण आपण ती गोष्ट करायला घेतो, तर त्यावेळेस आपल्याला कळतं, की नाही, नाही हे आपण मेंटेन नाही करू शकत म्हणून. तर माझ्या मोजक्या गोष्टी आहेत, तरीसुद्धा मला असं वाटतं, की माझ्याकडनं एवढं रेग्युलर मेंटेन केल्या जात नाहीत. पण जेव्हाही मला वेळ मिळतो, जसं की दिवाळीच्या सुट्ट्या येतात, जसं की आता वेकेशन्समध्ये किंवा इतर अदर हॉलिडेजमध्ये मी हे सतत क्लीन करत असते. तर त्यामुळे काही-काही अशा गोष्टी होऊन जातात, की ज्या आपल्याला वाटतात, की नाही बाबा इन फ्युचर आपल्याला त्याचा यूज होईल, म्हणून आपण काय करतो, की त्या ठेवून देतो. पण नंतर 1 वर्ष होऊन जातं तरी त्या गोष्टी तशाच राहतात. पण मग जर आपण हे मध्ये-मध्ये जर अशी क्लिनिंग केली, तर त्यातून आपल्या लक्षात येतं, की अरे बाबा ही गोष्ट आपल्याला लागतच नाही, तर ती आपण डिस्कार्ड करू शकतो आणि गोष्टी मेंटेन राहतात. तर या ठिकाणी बघा मी सगळा पूर्ण पलंग जो आहे, तो पूर्ण हा बॉक्स डस्ट करून घेतलेला आहे व्यवस्थित. त्यानंतर ह्याच्यातल्या ज्या काही फ्रेम्स वगैरे होत्या, तर या सगळ्या फ्रेमसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून हेल्मेट्स वगैरे, काही माझे जे लागणारे बुक्स वगैरे आहेत, ते मी फ्रंट साईडला ठेवले आणि ह्या ज्या तक्या वगैरे आहेत, तर कसं मुलं असतात ट्युशनसाठी, तर त्याच्यामुळे कसं ते मी डेली तिथे ठेवू शकत नाही. ज्यावेळेस काही फेस्टिवल वगैरे असेल, त्यावेळेसच मी हे पिलो काढते. कारण घर माझं कसं मीडियम साईजचं लहान आहे, त्याच्यामुळे मी जास्त गोष्टी बाहेर ठेवणं अव्हॉइड करते. त्यानंतर या ठिकाणी बघा ही पर्स आहे. या पर्समध्ये मी जे पेपर्स वगैरे आहेत किंवा ज्या पॉलिथिन ज्या आपल्याला कचरासाठी लागतात, तर त्या सगळ्या मी ठेवल्या होत्या. पण ते काय झालं होतं, ओव्हर पेपर्स झाले होते सगळे. खूप जास्त झाले होते. त्या पर्समध्ये बसतच नव्हते ते. त्याच्यामुळे या ठिकाणी मी एक दुसरी बॅग यूज केली ते सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी. मग जे पण जे कचऱ्याचे बॅग्स आणि हे जे पेपर असतील, हे पेपर मी ओला कचरा डिस्कार्ड करण्यासाठी यूज करते. तर हे पण मी फ्रंट साईडला ठेवलेले आहेत. कसं आहे माहिती का, की तुमचं घर लहान असू द्या किंवा मोठं असू द्या किंवा तुमचं कबर्ड लिमिटेड असू द्या, तुमचं पलंगचा बॉक्स लहान असू द्या, तुमच्या गोष्टी कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, त्या तुम्ही कमी जागेमध्ये मॅनेज कसं करता, जास्त गोष्टी कमीमध्ये कसं मॅनेज करता, हे जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी मी जेव्हा सुरुवातीला आले, किंग साईज बेड बसत नव्हता, त्यामुळे हा मी बॉक्स बेड बनवून घेतलेला आहे, की ज्यामध्ये सामान ठेवता येईल. ज्या गोष्टी लागणार आहेत, जसं की लॅपटॉप आहे किंवा काय आहे किंवा हे जे पेपर्स वगैरे आहेत, बुक्स आहेत, तर तुम्ही बघू शकता ते मी फ्रंट साईडला ठेवलं, कारण फ्रंट साईडलाही स्मॉल डोर आहे, की जे गादी ठेवल्यानंतरही आपल्याला ओपन करून त्यातलं सामान काढता येतं. तर ते सगळं मी फ्रंट साईडला ठेवून घेणार आहे आणि जे रिमेनिंग्स आहे, जसं की जे अनयूज आहे मोस्टली, जसं की ह्या तक्या वगैरे, हे लहान पिलोज किंवा इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे, तर ते सगळं मी बॅक साईडला ठेवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी पूर्ण हा बॉक्स क्लीन करून झालेला आहे. कबर्डमध्ये माझी साईड क्लीन करून झालेली होती. आता हसबंडचे पण कपडे वगैरे त्यांचं पण सगळं मला ऑर्गनाइज करायचं होतं. तर त्यासाठी बघा, त्यासाठी मी आधी सगळं त्यांचं सामान खाली करून घेतलं आणि सेम परत व्यवस्थित त्याची डस्टिंग करून घेतली. जे काही आहे ते सगळं सामान काढून. त्या ज्या काही अनयूज आणि यूज गोष्टी ज्या त्यांच्याही आहेत, त्याही मी सेग्रिगेट करून घेतल्या. त्यानंतर जसं की आता समर वेकेशन्स आहेत, जसं की सीझन समर चालू आहे, त्यामुळे हे काही जे विंटर क्लोथ वगैरे आहेत, ते काही जनरली लागत नाहीत. तर त्यासाठी बघा या मोठ्या पॉलिथिनमध्ये जे काही ब्लँकेट्स किंवा जे काही स्वेटर्स, जर्किंग वगैरे आहेत, ते सगळे मी ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. कपाट आवरताना मला असं वाटतं, की जर आपण विदाऊट काही ऑर्गनायझर, म्हणजे जसं की बॅग्स वगैरे, कंटेनर याचा यूज न करता तुम्ही कितीही जरी कपाटामध्ये कपडे आवरून ठेवताल, तर म्हणजे माझाही पर्सनल अनुभव आहे, तर ते 1 आठवड्यापेक्षा जास्त ते नीट राहू शकत नाही. कारण ते मिक्सअप होऊनच जातात. तर त्यासाठी मला असं वाटतं, की तसं यासाठी सध्या मी क्लोथ बॅग्ससुद्धा मागवलेले आहेत. तर त्यानंतरही मी त्याच्यामध्ये ते ऑर्गनाइज करून ठेवणार तर आहेत. पण तोपर्यंत मी ज्या काही माझ्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत, जसं की तुम्हीसुद्धा ज्या काही गोष्टी अनयूज आहेत, की मोठ्या-मोठ्या पॉलिथिन आहेत, मोठ्या-मोठ्या क्लोथ बॅग आहेत किंवा काही बाकीच्या बॅग्स आहेत,
किंवा काही पार्सल वगैरे आलेलं किंवा मोठं कंटेनर असेल, काही असेल, तर हे सुद्धा या छोट्या-छोट्या गोष्टी यूज करून सुद्धा आपण खूप छान प्रकारे कपाटातल्या गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. की बघा जसं की या ठिकाणीही मी हा बॉक्स यूज केलेला आहे. तर जे छोटे-छोटे कपडे, सॉक्स वगैरे असतील, रुमाल असतील, तर ते एका ठिकाणी व्यवस्थित राहतात. आता लगेच मे नंतर पावसाळा चालू होईल, तर त्यासाठी या अम्ब्रेलाज वगैरे किंवा जे काही रेनकोट्स वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी लागणार. तर बघा त्या सगळ्या गोष्टीही मी लगेच दिसतील किंवा लगेच हाताला येतील अशा व्यवस्थित करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे जे काही यांचे लागणारे बॉक्स वगैरे होते ते सगळे सेग्रिगेट करून ठेवले. कपडे सेग्रिगेट करून ठेवलेत आणि आता हे फोल्ड केलेले कपडे मी सगळे एका साईडला ठेवून घेणार आहे. तर या ठिकाणी असे काही 1-2 कपल्स ऑफ क्लोथ मी कुठे बाहेर जायला किंवा हे फंक्शनसाठी यासाठी वेगळे करून ठेवू. कारण काय होतं, की जर आपण असे कपडे सेग्रिगेट करून ठेवले नाहीत ना, तर सगळेच कपडे आपल्या यूजमध्ये येऊन जातात. तर तसं नाही व्हायला पाहिजे. तर घरी घालायचे वेगळे, बाहेर जायचे वेगळे, कुठं फंक्शनला जायचे वेगळे आणि त्यानंतर जे फॉर्मल आहेत, म्हणजे जे वर्किंगसाठी जे लागतात ते कपडे वेगळे. तर हे जर असं आपण सेग्रिगेशन करून ठेवलं ना, तर काही लोडच राहत नाही. म्हणजे कधी कुठे फेस्टिवलला जायचं असेल, सडनली काही प्लॅन असेल, तर आपल्याला इझी होऊन जातं, की हां, हां, आपल्याकडे हे आहे आणि आपल्याला हे घालून जायचं नाही. तर बऱ्याचदा काय होतं, की जर आपण सगळं सरसकट सगळंच यूज करून टाकलं, तर काही इव्हेंट असेल, कुठं जायचं असेल, काय असेल, फॉर्मल ड्रेस लागत असेल, तर त्यावेळेस आपल्याला ते अवेलेबल होत नाही. मग नवीन घ्यायची विनाकारण वेळ येते. तर तसं नाही व्हायला पाहिजे. तर बघा फायनली इथे यांचे पण सगळे कपडे ऑर्गनाइज करून फोल्ड करून सगळे झालेले आहेत आणि ह्याच्यानंतर मला ड्रावरही क्लीन करायचं आहे, कबर्डचे ड्रावर. तर त्याचा काही व्हिडिओ मला शूट करायला जमलेला नाही आहे. पण ते पण मी क्लीन करून ठेवलेलं आहे कारण ऑलरेडी ह्यालाच दुपार झालेली होती. तर तुम्ही हे बघू शकता तुम्ही हे जे काही बॅग्स वगैरे आहेत त्या यूज करून मी ह्यांचंही कपाट ऑर्गनाइज केलं. त्याच्यानंतर आता लंचसाठी मी पालक राईस करणार होते. तर त्याच्यासाठी मी हे प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. कारण ऑलरेडी दुपार झालेली होती आणि मलाही खूप भूक लागलेली होती. तर तसं मला पालक पराठे करायचा प्लॅन होता, पण वेळ नसल्यामुळे मी म्हटलं चला पालक राईस करू आणि ह्याच्या आधी मी करून पाहिला होता, तर त्याची टेस्ट खूप छान लागते. तर बघा या पद्धतीत जेवढं होईल तसं मी शूट केलेलं आहे करताना. याची डिटेल्ड रेसिपी मी तुम्हाला नंतर एक दिवस चॅनलवर अजून सेपरेटली शेअर करेन. तर बघा या पद्धतीने आज फायनली माझं कॉट आणि कबर्ड पूर्णपणे व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे. आता मला ब्लँकेट्स वगैरे तेही एका दिवशी व्यवस्थित क्लीन करायचे आहेत. तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, भेटूया लवकरच.